कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर तुम्हाला सांगतो, त्या दिवशी मी इतका जोरात पडलो आणि शेवटी प्रेमातच पडलो। पण काही म्हणा भाऊ, या काही आठवणी आहेत ना, ज्या आठवल्या की चेहऱ्यावर हसू येतच। खरंय। अहो काल संपदा पण विचारत होती मला आपल्याबद्दल, तेव्हा ह्या अशाच आठवणी आल्या। काय विचारत होती संपदा? अहो म्हणजे आपलं लग्न कसं ठरलं, तू बाबांमध्ये काय बघितलंस आणि त्यांना हो म्हणालीस, असं सगळं विचारत होती ना। काय म्हणजे काय म्हणायचं काय तुला? ते मी असंच विषय निघाला म्हणून विचारलं, बाकी काय नाही। पण भाऊ, तुमची आणि काकूची काय भारी एकदम लाजवाब स्टोरी आहे। मला असं वाटतं याच्यावरती ना एखादी फिल्म वगैरे केली पाहिजे। काय वाटतं तुम्हा सगळ्यांना? टॉपिक चेंज नाही करत, खरंच म्हणजे एवढे इंटरेस्टिंग किस्से। ऐक 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 ऐक, नको लक्ष देऊस त्यांच्याकडे। आज जरा जास्तच वाढवून चढवून सांगतायत ते। मग मी सांगत असताना मनात नाही एवढी खुश का झाली होती? वा वा, लाजल्यावर केवढी सुंदर दिसतेस तू। काय सगळे आहेत, भान ठेवा थोडं। भान? अरे भान हरपून प्रेम केलं आम्ही तुमच्यावर, आणि हे सांगताना भान कशाला ठेवायचंय? पण काही असो, आपल्या घरात सगळ्यांचंच लव्ह मॅरेज आहे ना। मग संपदा, तू काय विचार केलास तुझ्या लग्नाचा? कीर्ती अगं, हे काय मध्येच? काकू अगं, तिने काहीतरी विचार करून ठेवला असेल ना, म्हणजे आता तिचं पण लग्नाचं वय झालंय। तिने काय ठरवायचंय? अगं लहान आहे अजून, शिकते ती। शिक्षण झालं की मग बघू। ते पण आहेच म्हणा, पण आशूचं पण लव्ह मॅरेज झालं असतं तर मज्जा आली असती ना सुहास? झालं असतं म्हणजे? आशूचं लव्ह मॅरेजच आहे। नाही नाही, पण सीताई, आशू आणि शिवा दोघं एकमेकांना आधीपासून ओळखतात ना। हो, पण मित्र म्हणून। पण शिवाला आशू आधीपासून आवडतो ना। पण आशूला शिवा आधीपासून आवडत नव्हती, मग लव्ह मॅरेज कसं? हीच गडबड आहे भाऊ, हात झोले। आशूलाही शिवा आधीपासून आवडायची, त्यालाही माहित नव्हतं, इतरांनाही माहित होतं, मला माहित होतं, मी माझ्या डोळ्यांनी। बस बस मांजा, बस आता नको, याच्याबद्दल नको बोलायला। अरे खूप सांगितलं आता का लाजतो? अरे लग्न झालंय बाई- थांब ना भाऊ, यार, एक सांग- तू सांग रे। मी सांगतो, थांबा ना, आता किस्साच सांगतो भाई। ऐका भाऊ, खरा किस्सा, या किस्स्यावरून कळेल या दोघांचं प्रेम किती डीप होतं। हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।